Hello friends, today we start our first lesson, that is natural resources, air, water and land of general science from 6th standard. ओके, तर पहा मित्रांनो, आपण नॅचरल रिसोर्सेस, त्यालाच आपण काय म्हणतो, नैसर्गिक संसाधने, एअर हवा असेल, वॉटर पाणी असेल, अँड लँड, लँड म्हणजे काय म्हणतो, तर जमीन म्हणतो आपण. पहा मित्रांनो, वी हॅव टू स्टार्ट धिस टॉपिक. आपल्याला हा टॉपिक काय करायचा आहे, चालू करायचा आहे. तर पाहूया कशा पद्धतीने आहे हा टॉपिक. या प्रकरणामध्ये, या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे पाहूया. पहा, आता ऑब्झर्व म्हटलेलं आहे. आता व्हॉट इज मीन बाय ऑब्झर्व. ऑब्झर्व म्हणजे काय मित्रांनो, तर निरीक्षण करा. पहा, आता तुम्हाला पहा, तुम्ही जर चित्र पाहिलं असेल तर हा मुलगा काय करत आहे तुम्हाला दिसतंय, तर तो काय करत आहे, एक ऑब्झर्वेशन करत आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तर निरीक्षण करत आहे. त्याच्या हातामध्ये दुर्बीण आहे पहा, आणि त्या दुर्बिणीद्वारे तो काय करत आहे, निरीक्षण करत आहे. मग त्यांनी म्हटले ऑब्झर्व म्हटलेलं आहे. पहा, मग या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. काय प्रश्न आहेत पहा बरं. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड ॲन्सर दी क्वेश्चन्स. म्हणजे काय करा म्हटलं त्यांनी. पहा, तुमच्या शेजारी असणाऱ्या आकृतीचं काय करा, निरीक्षण करा, आणि या दिलेल्या प्रश्नांची काय द्या मित्रांनो, उत्तरे द्या. मग आता ही आकृती तुमच्या समोर आहे, त्याला आपण डायग्रॅम असे म्हणतो. काय म्हणतो, डायग्रॅम असे म्हणतो. पहा, आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे स्पियर ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीचा जो भाग आहे, म्हणजे पृथ्वीमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याचे वेगवेगळे थर कोणते कोणते आहेत, ते थर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यामध्ये लिथोस्पियर म्हणतो आपण त्याला. पहा, दुसरा आहे हायड्रोस्पियर आहे, आणि तिसरा काय म्हटलं त्यांनी, ॲटमॉस्फिअर म्हटलेलं आहे. आता हा जो आहे, हा खालचा जमिनीच्या खालचा जो भाग आहे, किंवा तो त्याला म्हणतो लिथोस्पियर म्हणू. त्याच्या वरचा जो भाग आहे, जो पाण्याचा भाग असतो, त्याला म्हणतात हायड्रो म्हणतात. हायड्रो म्हणजे पाणी असतं खरं तर त्याच्यामध्ये. आणि व्हॉट इज मीन बाय द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाचा जो वरचा भाग आहे, त्याच्यामध्ये सर्व हवा किंवा इतर जे घटक आहेत ते ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. तर पहा बरं, तुम्हाला तुमच्यासमोर काही प्रश्न ठेवलेले आहेत. कोणते प्रश्न आहेत पहा बरं. ते वेअर डू वी सी द बर्ड्स. तुम्हाला पक्षी कुठे दिसत आहेत पहा बरं, या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे कशामध्ये उडतात, तर स्कायमध्ये. दे आर फ्लाय इन दी स्काय. ते आकाशामध्ये काय होत आहे मित्रांनो, उडत आहेत. आता पुढचा दुसरा प्रश्न विचारला आहे पहा बरं. वेअर इज द काऊ ग्रेझिंग. काऊ म्हणजे गाई, आणि गाई गवत कुठे खात आहे, ऑन दी लँड. त्या जमिनीवरती काय करत आहे पहा, या ठिकाणी लँड आहे, आणि लँडवरती जे ग्रास आहे, ते ग्रास काय करत आहे, काऊ खात आहे. तिसरा प्रश्न विचारला आहे पहा बरं तुम्हाला. लोकेट द ट्रीज अँड द रोड. व्हॉट इज द थर्ड क्वेश्चन, लोकेट द ट्रीज अँड रोड. येस, तुम्हाला पहा, वृक्ष आणि इतर काही गोष्टी दिसत आहेत का, रोड दिसत आहे का, तर आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला पाहायला भेटत असेल अशा रीतीने काय आहे, ट्री आहे. या ठिकाणी पहा, रोड दिसत आहे तुम्हाला. हा काय आहे, या ठिकाणी रोड आहे. ओके, अलॉंग, अँड इट इज अलॉंग साईड दी रिव्हर. ते कशाच्या शेजारी आहे, अलॉंग साईड. काय म्हटले त्यांनी, रिव्हरच्या शेजारी आपल्याला ते रोड दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ट्री दिसत आहे. पहा बरं, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन विचारलं त्यांनी. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम. हाऊ डज इट फ्लो. कुठून येत आहे ती कुठून येत आहे, तर जे शेजारी मोठे मोठे काय आहेत, डोंगर आहेत पहा, त्या डोंगरांपासून खरं तर नदी निघाली आहे का. त्याचं कारण काय आहे मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला. वरतून ज्या वेळेसला रेन पडतो ना, पाऊस पडतो, तर या डोंगरावरती पाणी येतं, आणि त्या डोंगरावरून कुठं येतं, ते खाली येतं. मग त्या ठिकाणावरून नदी काय होते मित्रांनो, पुढच्या दिशेने काय होते, जाते. पहा बरं, आता पुढचा प्रश्न विचारला आहे पहा तुम्हाला. कोणता प्रश्न विचारला आहे, वेअर इज द एरोप्लेन. आता एरोप्लेन कुठं दिसते पहा बरं मित्रांनो. तुम्हाला या आकृतीमध्ये एरोप्लेन दिसत असेल, वरच्या बाजूला पहा कुठे आहे, या ठिकाणी काय आहे, एरोप्लेन आहे. म्हणजे प्रश्न विचारला त्यांनी, वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन कुठं आहे, द एरोप्लेन फ्लाय इन द स्काय. कशामध्ये, आकाशामध्ये उडतोय पहा. या ठिकाणी तुम्हाला एरोप्लेन दिसत असेल. पुढचा प्रश्न विचारला आहे तुम्हाला, वेअर आर द फिश सीन. तुम्हाला मासा कुठं दिसत आहे, या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिसत आहे, मासा दिसत आहे. कुठं आहे, तर इट इज इन दी रिव्हर वॉटर. रिव्हर वॉटर म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये तो पोहत आहे. पहा बरं. आणि शेवटचा प्रश्न विचारला आहे, ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग. फ्लोटिंगचा मिनिंग काय होतो मित्रांनो, फ्लोट म्हणजे काय, तर तरंगणे. लक्षात घ्यायचं, फ्लोटिंग म्हणजे तरंगणे. मग तुम्हाला ती सेलबोट आहे, होडी कशामध्ये तरंगताना दिसते पहा बरं, तुमच्यासमोर आहे. कशामध्ये तरंगताना दिसते ती, द बोट इज, सेल बोट इज फ्लोटिंग ऑन द
वॉटर, ती कशावरती फ्लोट होत आहे तर पाण्यावरती काय होत आहे मित्रांनो, फ्लोट होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे ऑब्झर्वेशन म्हटलेलं होतं. ऑब्झर्वेशन म्हणजे काय तर निरीक्षण करणे. पहा आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे, पाहूया नेक्स्ट पॉईंट काय आहे आपण. तर तुम्हाला पहा नेक्स्ट पॉईंट दाखवलेला आहे नॅचरल रिसोर्सेस म्हटलेलं आहे. काय म्हटलं त्यांनी, नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे आपल्या टॉपिकचं नाव आहे, आपल्या चॅप्टरचं नाव आहे, आपल्या धड्याचं नाव आहे. पहा तर काय म्हटलं त्यांनी, नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. पहा मग त्याच्यामध्ये खरं तर एअर येतं, हवा असेल, वॉटर म्हणजे पाणी असेल, लँड म्हणजे जमीन असेल. हे महत्त्वाचे घटक कशामध्ये येतात, नॅचरल रिसोर्सेसमध्ये येतात. पहा मग त्यांनी पुढे दिलेलं आहे, यू कॅन सी दॅट सम थिंग इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, दॅट इज इन द इयर. पहा काय म्हटलेलं आहे, तुम्ही जर चित्र पाहिलं असेल ना हे वरचं, तर त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, समथिंग इन द पिक्चर आर इन द वॉटर. वॉटर म्हणजे कशामध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पाण्यामध्ये आहे. सम ऑन लँड. लँड म्हणजे काय तर जमीन. पहा आपल्याला या ठिकाणी काऊ दिसत होती, आपण ऑब्झर्वेशन केल्यावरती जमिनीवरती होती. सम इन द स्काय, दॅट इज इन इयर. म्हणजे काही आकाशामध्ये आहे, तेच कशामध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण, हवेमध्ये. म्हणजे आपण जर पाहिलं एरोप्लेन होते, बर्ड्स होते, ते कशामध्ये होते, काही हवेमध्ये होते. अँड द एरोप्लेन इन द स्काय, ते सुद्धा एरोप्लेन पण कशामध्ये होतं तर आकाशामध्ये होतं. दस ऑल थिंग्स ऑन द अर्न आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. पहा तुम्हाला सांगितलं होतं मग अशीच मी, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय तर आपलं जे संपूर्ण वातावरणाचा जो भाग आहे ॲटमॉस्फेरिक आपण त्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय काय येतं मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे. पहा विथ इयर काय म्हटले, ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ इयर, वॉटर, लँड. त्याने म्हटले पहा एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजे पृथ्वीचा जो संपूर्ण पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, तर संपूर्ण जो पृथ्वी आहे ती कशापासून बनलेली आहे, खरं तर एअर असेल, वॉटर असेल आणि लँड म्हणजे जमीन असेल. पहा त्यालाच आपण काय म्हणतो, पृथ्वीचं संपूर्ण जे वातावरण आहे त्याला म्हणतो अर्थ ॲटमॉस्फिअर. ते आपल्याला पाहायला भेटतं. पहा त्यानंतर हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. त्याने म्हटले पहा कोणते कोणते थर आहे त्याच्यामध्ये, ॲटमॉस्फिअर आहे, हायड्रोस्फिअर आहे आणि लिथोस्फिअर आहे. त्याच्यापासून काय बनलेले आहे, स्फिअर ऑफ अर्थ. म्हणजे संपूर्ण पृथ्वी काय बनलेली आहे, तयार झालेली आहे. पहा मोर ओव्हर, आता पुढचा पार्ट दिला आहे पहा तुम्हाला. मोर ओव्हर द डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these three sphere of the earth, these living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. आणि बायो म्हणजे काय मित्रांनो, जीव. जीव म्हणजे काय तर संपूर्ण जीवसृष्टी ज्या ठिकाणी आहे ना, जीवस्फिअर आपण त्याला म्हणतो, जीवसृष्टीचा. जीवसृष्टीमध्ये सगळेच आले त्याच्यामध्ये, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग सगळे आले. म्हणजे जिवंत आहेत किंवा मेलेले असेल, त्याच्यामध्ये दगड किंवा बाकीचे जे सगळे घटक आहेत ते कशामध्ये येतील, शेवटी बायोस्फिअरमध्ये येतील जे आहेत ते. पहा दीज स्पिअर हॅव फॉर्म ऑन द अर्थ. त्यांनी म्हटले नॅचरली. नॅचरली म्हणजे काय मित्रांनो, त्यांनी हा इथे म्हटलेला आहे. पहा दीज स्पिअर हॅव फॉर्म ऑन द अर्थ नॅचरली. नॅचरली म्हणजे काय मित्रांनो, नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. कसा तयार झालेला आहे तर नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. वी हॅव लर्नड ऑल थिंग इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आणि आपण हे कोणत्या स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे, मागच्या इयत्तेमध्ये काय केलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. पहा आता तुमच्यासमोर पहा पुढचे काही भाग दाखवले आहेत. अँड ॲटमॉस्फिअर इज अ लेअर ऑफ एअर अँड सराउंड्स द अर्थ. पहा काय म्हटलेलं आहे, द ॲटमॉस्फिअर इज अ लेअर ऑफ एअर. एअर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हवा असे म्हणतो. दॅट सराउंड्स द अर्थ. आणि ते कशाच्या अवतीभोवती आहे, पृथ्वीच्या अवतीभोवती आहे. म्हणजे या ठिकाणचा जो भाग आहे, या ठिकाणी पहा तुम्हाला अर्थ दाखवलेली आहे, दॅट इज सराउंड दी अर्थ. द सरफेस ऑफ द अर्थ कॉम्प्राइजेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाई अ मच लार्जर पार्ट ऑफ दॅन द लिथोस्फिअर. पहा म्हणजे हायड्रोस्फिअर काय आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पाण्याचा भाग असतो ना, पाण्याचा भाग. मग त्यांनी म्हटलेलं आहे, आपल्याला माहिती आहे जमीन आणि जर पाण्याचा विचार जर केला आपण तर 71% जवळपास काय आहे मित्रांनो, पाणी आहे. आणि दुसरा भाग जो जमिनीचा आपण म्हणतो
तो किती आहे साधारणतः आपण जर विचार केला तर साधारणतः आपण उरलेला जो भाग आहे साधारणतः 27 ते 29% जो भाग आहे 29% साधारणतः तो जमिनीचा भाग आहे असं आपण म्हणतो 100%पैकी. तर मग तो 71% भाग आहे पाण्याचा, त्यालाच काय म्हटलं त्याने हायड्रोस्फिअर म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात त्याला? हायड्रो म्हणजे पाणी असतं पहा. तर मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, हायड्रोस्फिअर ऑक्युपाय अ मच लार्जर पार्ट म्हणजे जवळपास 70% भाग किंवा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आणि उरलेला जो आहे तो त्याला काय म्हणतो आपण? लिथोस्फिअर असे म्हणतो. शोज प्रोपोर्शन. आणि पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत पण असेल 71% काय आहे? वॉटर आहे, पाणी आहे. आणि लँड किती टक्के आहे? फक्त 29% आहे. पहा 1.2 शोज द प्रोपोर्शन ऑफ द लँड अँड वॉटर ऑन दी अर्थ सरफेस. आणि ही जी डायग्रॅम आहे किंवा त्याला फिगर म्हटलेलं आहे, फिगर म्हणजे आकृती म्हणतो आपण त्याला, किंवा डायग्रॅम म्हणजे आकृती म्हणतात. पहा तर 1.2 काय दाखवते आपल्याला? प्रोपोर्शन ऑफ द लँड अँड वॉटर ऑन दी अर्थ. म्हणजे जमिनीवरती त्या ठिकाणी जर आपण विचार केला, अर्थवरती म्हणजे पृथ्वीवरती जर आपण विचार केला तर पाणी किती आहे मित्रांनो? 71%. आणि जमीन किती आहे? तर 29%. ऑलवेज रिमेंबर, प्रत्येक वेळेसला तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. पहा मग पुढे म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी, वी ऑल्सो लुक अपॉन these नॅचरल कंपोनंट्स in a solid, liquid and gaseous form as resources. In other words, we use them to fulfill our requirement. Let us now study all these three components in detail. पहा म्हणजे काय आहे तर हे जे 3 महत्त्वाचे जे रिसोर्सेस आहेत ना, नैसर्गिक संसाधने असे त्याला म्हणतो आपण. म्हणजे काय? हवा, पाणी आणि काय म्हणतो आपण? जमीन असेल. तर हे जे घटक आहेत हे आपले काय आहे मित्रांनो? काय म्हटलं? फुलफिल. वी यूज देम टू फुलफिल रिक्वायरमेंट. आपली रिक्वायरमेंट म्हणजे काय? आपली जी गरज आहे मित्रांनो, ती गरज भागवण्यासाठी आपल्याला हे 3 गोष्टी काय असतात? महत्त्वाच्या असतात. बरोबर. आता आपण काय करणार आहोत त्यांनी म्हटले पहा, लेट अस नाव स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट इन डिटेल. म्हणजे हे जे 3 घटक आहेत या 3 घटकांचा अभ्यास आपल्याला डिटेल्डमध्ये करायचा आहे. आता आपण तो डिटेल्डमध्ये करूया. कशा पद्धतीने आहेत हे नॅचरल रिसोर्सेस पाहूया. आज आपण आता त्याच्यातला पहिला नॅचरल रिसोर्सेस अभ्यासणार आहोत. उरलेले 2 नॅचरल रिसोर्सेस आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके. तर पहा, कॅन यू रिकॉल तुम्हाला आठवते का? पहा बरं, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता कोणते कोणते आहेत तुम्हाला माहिती आहेत का? लेयर कोणते कोणते आहे ॲटमॉस्फिअरचे? तुम्ही आठवू शकता, लास्ट इयरला ते झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये म्हणतो बा, सितांबर, जलांबर, वातावरण आणि बाकीचे जे घटक आहेत जे तुम्हाला इयत्ता 5वीमध्ये आपण अभ्यासला आहे. म्हणजे असे 5 घटक त्या ठिकाणी आहेत. मग ते कोणते घटक आहेत तेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे. मग त्याच्यामधला पहिला पहा बरं या ठिकाणी दिलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण? इयर. इयर म्हणजे काय? तर हवा असे म्हणतो. पहा मग तो इयरचा भाग आपण पाहूया. काय म्हटलंय? द इयर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. पहा काय म्हटलेलं आहे, कशापासून बनलेला आहे तो? द इयर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड अर्थ कंटेन. म्हणजे या हवेमध्ये काय काय असतात? कोणते कोणते घटक असतात? नायट्रोजन असतो पहा. त्यानंतर कोणता वायू असतो? ऑक्सिजन असतो. त्यानंतर कोणता असतो? कार्बन डायऑक्साईड असतो. आपल्याला माहिती आहे आपण श्वसन करण्यासाठी किंवा रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन काय करतो? आपल्या शरीरामध्ये घेतो. आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो? आपण बाहेर टाकतो. पहा 6 इनर्ट गॅसेस. आता हे वेगवेगळे गॅस आहेत. तुम्हाला आता डिटेलमध्ये नाही आहे. तुम्ही ज्या वेळेसला पुढे 10वीला येशाल तुम्हाला हे इनर्ट गॅस म्हणजे काय आहेत याचा संपूर्ण अभ्यास आहे. पहा ते आहेत. नंतर नायट्रोजन डायऑक्साईड आहे. पहा नंतर सल्फर डायऑक्साईड आहे. वॉटर म्हणजे आपण त्याला वॉटर वेपर म्हणजे पाण्याच्या ज्या वाफा आहेत त्या असतात. डस्ट पार्टिकल. डस्ट म्हणजे काय मित्रांनो? धुलीकण. धूळ म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं धूळ म्हणतो आपण त्याला. ती सुद्धा कशामध्ये जाते? तर हवेमध्ये जाते. त्याला आपण म्हणतो डस्ट पार्टिकल असे म्हणतात. पहा पण त्याने पुढे म्हटलेलं आहे, द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ द गॅसेस इन द इयर, while the proportion is about 19% in the stratosphere. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere and beyond. पहा आता हे 5 लेअर कोणते आहेत? पहा या ठिकाणचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे.
म्हणजे कोणता आहे खालचा जो असतो त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, सगळ्यात जो खालचा असतो त्याला काय म्हणतात ट्रोपोस्फिअर. त्यानंतर असतो स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर नंतर कोणता असतो मेझो म्हणजे मधी, मेझोचा अर्थ काय होतो मधला जो असतो. त्यानंतर कोणता असतो मित्रांनो पुढचा जर आपण घेतला तर त्यानंतरचा असतो आयनोस्फिअर. आणि त्याच किलोमीटरमध्ये सुद्धा तुम्हाला इयत्ता 12वीला सायन्सला तुम्हाला याचा अभ्यास आहे. पुढे जे विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन घेतील पुढं तुम्हाला कोणता लेयर किती किलोमीटरवरती आहे म्हणजे सांगायचं म्हटलं तर हा ट्रोपोस्फिअर असतो 12 किलोमीटरवरती. त्यानंतर हा स्ट्रॅटोस्फिअर आहे ना, स्ट्रॅटोस्फिअर साधारणतः 50 किलोमीटरवरती असतो जमिनीपासून. जमिनीपासून 50 किलोमीटरवरती त्या ठिकाणी ओझोन लेयर असतो, म्हणजे याच्या शेजारी त्या ठिकाणी ओझोन लेयर असतो. त्याच्याच थोडंसं वरती गेलं एक साधारणतः 60-70 किलोमीटरच्या दरम्यान जर गेलं जमिनीपासून तर मेझोस्फिअर असतो. आणि 80 किलोमीटरच्या अंतरावरती गेलो तर त्या ठिकाणी कोणता लेयर असतो मित्रांनो, आयनोस्फिअर असतो. आणि आयनोस्फिअरच्या वरचा जो भाग असतो म्हणजे सगळ्यात वरती भाग 80 किलोमीटरच्या वरती ते साधारणतः 800 ते 1000 किलोमीटरच्या वरती आकाशामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक्झोस्फिअर असतो. असं त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास तुम्हाला आत्ता नाही आहे, याचा अभ्यास तुम्हाला 11वी-12वी सायन्सला ज्यावेळेसला तुम्ही ॲडमिशन घेशाल त्यावेळेसला तुम्हाला याचा डिटेल्डमध्ये अभ्यास आहे पहा. किंवा तुम्हाला येता 9वी 8वी 9वीला पण आहे पण एवढा नाही आहे. ओके, तर तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे पहा. आता पुढं म्हटलेलं आहे त्यांनी You can see that air is a mixture of the several gases and is the chief constituent of the Earth's atmosphere. पहा मग आपल्याला काय पाहायला भेटतं आहे, यू कॅन सी दॅट एअर इज मिक्सचर ऑफ द सेव्हरल गॅसेस. काय म्हटलं आहे सेव्हरल म्हणजे काय, बरेच काही गॅसेस एकत्र आले आणि त्यांचं मिक्सचर तयार झालं आणि त्याच्यापासून काय तयार झालं मित्रांनो, एअर तयार झालेला आहे. एअर म्हणजे हवा तयार झालेली आहे. अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ atmosphere. Beside these gases, air also contain water vapor and dust particle. पहा मग हे सगळे विचार करता आपल्याला पहा ते एअरमध्ये काय पाहायला भेटते, कंटेन वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे काय आपण त्याला म्हणतो थोडक्यामध्ये वाफा म्हणतो. वाफा आपण मराठीमध्ये विचार जर केला तर म्हणजे पाण्याच्या वाफा ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला हवेमध्ये दिसतात मित्रांनो. पहा बऱ्याचदा आपण म्हणतो एअर पडतो म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर धुके हा सुद्धा एक प्रकार त्याचाच आहे की हा सुद्धा एक काय म्हटलं त्याला वॉटर वेपर म्हणतो आपण त्याला, किंवा दव पडणे त्याला आपण असं म्हणू शकतो. पहा त्यानंतर डस्ट पार्टिकल. डस्ट म्हणजे काय तर धुलीकण म्हणतात त्याला, धुलीकण म्हणजे बरेचसे असे धुलीकण ज्या ठिकाणी वादळ वगैरे होतं त्या ठिकाणी बराचसा धुलीकण हा हवेमध्ये काय होतो जमिनीवरून उडलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. पहा काय म्हटलेलं आहे त्यांनी, त्यामध्ये असणारे जे गॅसेस आहेत ना गॅसेस, त्यांनी काय म्हटलं आहे, द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस. पहा म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरती हे जे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे गॅसेस असतात, वेगवेगळे प्रकारचे गॅस आहेत एअरमध्ये. एअर म्हणजे हवा असते आणि हवेमध्ये वेगवेगळे गॅस आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. ते आत्ताच आपण पाहिलं त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात, नायट्रोजन या ठिकाणी पहा तुम्ही आत्ताच आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला की नायट्रोजन असतो, सल्फर डायऑक्साईड असतो, वॉटर असतो, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. हे कोणते कोणते आहेत तर असे अनेक जे गॅसेस आहेत ते जास्त कुठं असतात तर जमिनीच्या लगत जास्त असतात. आणि जशी जशी आपण हवा वरती जाऊ म्हणजे जमिनीपासून उंची वाढत जाईल त्यावेळेसला त्या हवेमधील त्याचे जे घटक आहेत इतर घटक आपण त्याला म्हणू शकतो ते घटक काय होत जातात मित्रांनो, कमी होत जातात. ते गॅसेस जे आहेत ते कमी होत जातात. त्याने म्हटले डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. म्हणजे जमिनीपासून समजा ही जमीन असेल तर या जमिनीच्या लगत त्यांचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. आणि जशी जशी उंची वाढत जाईल तसं त्यांचं प्रमाण काय होत जातं, कमी होत जातं. कमी म्हणजे जशी उंची वाढत जाईल वरती त्याप्रमाणे त्यांचं प्रमाण काय होत जातं मित्रांनो, कमी होत जातं. पहा दॅट इज एअर बिकम रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या. अल्टिट्यूड म्हणजे उंची, म्हणजे दॅट इज एअर बिकम्स रेअरर. म्हणजे जसं आपण उंचावरती जाऊ ना तशी त्या ठिकाणी आपल्याला हवा काय होत जाते, कमी होताना दिसते. तुम्हाला माहिती नसेल जसं आपण वरती जातो त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या याच्यामध्ये बसून वरती जातो काही किलोमीटरवरती तर त्या ठिकाणी सुद्धा किंवा जे आपले रिसर्चर वरती सायंटिस्ट वगैरे पहा बऱ्याचदा वरती जातात आणि त्या ठिकाणी रिसर्च करतात वेगवेगळे जे सॅटेलाईट असतील किंवा बाकीचे असेल
तर त्या ठिकाणी त्यांना ऑक्सिजन घेऊन जावा लागतो बऱ्याचदा पहा, किंवा बोरवेलमध्ये बऱ्याचदा ती लहान मुलं पडताना सुद्धा तुम्हाला दिसतात ते जमिनीमध्ये जातात खाली, बऱ्याच एक कितीतरी फुटांवरती जातात. तर त्या ठिकाणी गेल्यावरती त्यांना ऑक्सिजन भेटत नाही, त्यांना बाहेरून ऑक्सिजन पुरवावा लागतो, प्रोव्हाइड करावा लागतो. मग त्याचप्रमाणे हे आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याचं पार्ट भेटतोय पहा. मग तुम्हाला पुढे त्यांनी दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं याचं प्रमाण आहे किंवा प्रोपोर्शन किती आहे. मग त्यांनी पुढे म्हटलेलं आहे पहा, प्रोपोर्शन्स ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. पहा, तर सगळ्यात जास्त जर गॅस कोणता असेल निसर्गामध्ये, तुम्हाला MPSC असेल किंवा UPSC सारख्या ज्या परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल त्यांच्यामध्ये याच्यावरती प्रश्न असतो पहा, की वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोणता गॅस आहे हा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन गॅस. लक्षात ठेवायचं नेहमी. सगळ्यात जास्त कोणता वायू असतो, कोणता त्याच्यामध्ये एअर आहे, तर गॅसेस इन द एअर. कोणता गॅस जास्त असतो हवेमध्ये, तर नायट्रोजन गॅस हा काय असतो मित्रांनो सगळ्यात जास्त असतो. तुम्हाला क्वेश्चन असतो, विच गॅस आर इन लार्ज क्वांटिटी इन दी ॲटमॉस्फिअर. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये कोणता आहे किंवा एअरमध्ये कोणता जास्त गॅस आहे, तर त्या ठिकाणी आहे नायट्रोजन 78% आपण त्याला म्हणतो. सेकंड कोणता, त्या ठिकाणी बरेच गॅस दिलेला आहे, त्यानंतर ऑक्सिजन म्हटलेलं आहे 21% म्हटलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड पहा किती आहे 0.03% म्हटलं आहे. अदर कन्स्टिट्युएंट ऑफ इयर्स किती आहे, म्हणजे इतर गॅससुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पहा. त्यामध्ये इनर्ट गॅस वगैरे आपण मग अशीच पाहिलं, तर त्यांचं प्रमाण किती आहे 0.07% आहे. आर्गॉन नावाचा गॅस आहे, तो आर्गॉन नावाचा गॅस किती पर्सेंट आहे, तर 0.9% आहे. म्हणजे असं त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काय होतं मित्रांनो मिक्सचर झाल्याचं पाहायला भेटतं. You can see that air is a mixture of the several gases and is a chief constituent of the earth atmosphere. Besides these gases, air also contains water vapor and dust particles. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air becomes rarer at higher altitude. हे मगाशी आपण पाहिलं होतं. जमिनीपासून जसं जसं आपण वरती जाऊ तसं जसं हवेचं प्रमाण काय होत जातं मित्रांनो कमी कमी होत जातं. म्हणजे हे आपण याच्या आधीसुद्धा पाहिलेलं आहे. आता पुढचा पॉईंट पाहू. हा, द प्रोपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. पहा, हे आत्ताच आपण याचासुद्धा काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे, किती प्रमाणावरती ते आहे. आता आपण याच्यामध्ये ते वेगवेगळे जे गॅस दिलेले आहेत त्याचा अभ्यास करून मग नंतर उरलेला भाग आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पहा, सम युजेस ऑफ द गॅसेस इन एअर. पहा, आता सम युजेस ऑफ द गॅसेस इन द एअर म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे गॅस दिलेले आहेत. पहा, त्याच्यामध्ये नायट्रोजन दिलेला आहे. पहा, नायट्रोजन कोणता आहे त्याच्यामध्ये पाहूया आपण. हेल्प लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ द अमोनिया अँड इन एअर टाईट पॅकिंग ऑफ द फूड स्टफ. पहा, म्हणजे कशासाठी असतो, तर वेगवेगळ्या प्रकारची जी प्रथिने आहेत ना मित्रांनो, प्रथिने, तर त्यांच्या नेसेसरीसाठी किंवा ती तयार करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी नायट्रोजनची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे अमोनियासारखे जे घटक आहेत ते अमोनियासारखे घटक तयार करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय वापरतात, नायट्रोजन वापरतात. दुसरं आहे ऑक्सिजन, नेसेसरी फॉर द रेस्पिरेशन इन द लिव्हिंग थिंग्स अँड फॉर द कंबशन म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे निसर्गामध्ये आपली जी सगळ्यात महत्त्वाची जी क्रिया असेल ती कोणती असते मित्रांनो, श्वसन. आणि ही श्वसनाच्या क्रियेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लागत असेल तर आपल्याला ऑक्सिजन लागतो. पहा, कार्बन डायऑक्साईड म्हटलेलं आहे, प्लांट यूज इट फॉर द प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन द फायर एक्स्टिंग्विशर म्हटलेलं आहे. पहा, तर काय करतात वनस्पती, काय करतात तुम्हाला माहिती असेल, ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि कार्बन डायऑक्साईड काय करतात आतमध्ये घेतात. म्हणजे काय, तर स्वतःचं ते अन्न तयार करण्यासाठी प्लांट म्हणजे वनस्पती, तर काय करतात स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी ते काय वापरतात, कार्बन डायऑक्साईड वापरतात. आणि तुम्हाला माहिती आहे अग्निशामक जे वेगवेगळी जी यंत्र आहेत आपण त्याला म्हणतो आग विझवण्यासाठी, त्याला या फायर एक्स्टिंग्विशर असे म्हणतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा कोणता गॅस असतो मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड. हा सुद्धा आहे जनरल नॉलेजचा एक प्रश्न आहे, आपण पाहूया. पहा, पुढचा म्हटलं त्याने आर्गॉन. आर्गॉन नावाचा गॅस आहे, तो काय म्हणतात इलेक्ट्रिक बल्बमध्ये असतो. आपण जे इलेक्ट्रिक बल्ब वापरतो त्या बल्बमध्ये आर्गॉन नावाचा गॅस असतो, लक्षात घ्या. पुढे असतो हेलियम. हेलियम कुठं असतो तर यूज फॉर द ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन द एअरशिप्स म्हटलेलं आहे. पहा, म्हणजे कशासाठी वापरतो, ऑप्टेनिंग द लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमान ठेवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी हेलियम वापरतात. पुढचा आहे निऑन. निऑन कशासाठी वापरतात, यूज इन द डेकोरेटिव्ह लाईट अँड फॉर द स्ट्रीट लाईटिंग. पहा,
डेकोरेटिव्ह लाईट करण्यासाठी निऑन असतो, आपण म्हणतो बा मर्क्युरी वगैरे जे वापरतात, किंवा लाईट जास्त प्रमाणामध्ये फोकस करण्यासाठी डेकोरेटिव्ह लाईटमध्ये तो निऑन असतो पहा. क्रिप्टॉन कशामध्ये असतो? क्रिप्टॉन म्हटलेला आहे यूज इन द फ्लोरोसन ट्यूब्स, म्हणजे जी लाईट आहे पारदर्शी लाईट आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचा क्रिप्टॉनचा वापर करतात. पुढे आहे झेनॉन. झेनॉन कशासाठी वापरतात? यूज इन द फ्लॅश फोटोग्राफी म्हणतो आपण त्याला पहा. म्हणजे आपण फ्लॅश मारतो पहा, जे आता पूर्वी जे कॅमेरे होते आता पण आहेत मोबाईलमध्ये, तर तशा प्रकारचे जे कॅमेरा आहे त्याला आपण फ्लॅश फोटोग्राफी म्हणतो. फ्लॅश पाडणे, फ्लॅश त्या ठिकाणी पडतो, तर त्या ठिकाणी कोणता म्हणतो? झेनॉन नावाचा काय होतो? गॅस त्या ठिकाणी वापरला जातो पहा. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण मित्रांनो 2 पेजेस म्हणजे 2 पानांचा अभ्यास केला. आता उरलेला जो चॅप्टर आहे आपण एकदम डिटेल्डमध्ये, आता तुम्हाला मी इयत्ता 12वीला शिकवत आहे, मग मी 12वीच्या दृष्टीने तुम्हाला तुमची तयारी करून घेईल. आत्तापासूनच इयत्ता 6वीपासूनच तुमची तयारी होईल. अगदी 5वीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण आपल्या चॅनेलवरती मटेरियल उपलब्ध केलेलं आहे. तुम्हालासुद्धा यानंतर अभ्यास रेग्युलर मिळत राहील. आता तुम्ही जो चॅनेल पाहत आहेत A to Z इव्हेंट्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट, त्याच्या शेजारी एक सबस्क्राईब बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करा आणि शेजारी असणारी जी बेल आहे ना, त्या बेलवरती सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा. म्हणजे मी ज्या वेळेसला इकडे व्हिडिओ अपलोड करेल दुसऱ्या मिनटाला तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. म्हणजे तुम्हाला तो अभ्यास तुमच्या यूट्यूबवरती काय होत जाईल, उपलब्ध होत जाईल. तुम्हाला तो चांगल्या प्रकारे क्वालिटी एज्युकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे सायन्स असेल, मॅथ्ससुद्धा आपण घेणार आहोत, सगळे विषय तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या आपल्या चॅनेलवरून तुम्हाला मिळत राहतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये हा अभ्यास तुम्ही पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.